आपल्या सगळ्यांचं दैवत असणारं विठ्ठलाचं वास्तव्य पंढरपूरला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची त्याच्यावर श्रद्धा आहे असे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांची जी पालखी पंढरपूरला येते दोन्ही मार्ग करण्याची संधी मला मिळाली आणि आता जवळपास 80% आम्ही जवळपास दिवे घाटामध्ये आमच्या नोकरी 17 हेक्टर जागा आपण कॉलेजची घेतली आहे. हे काम करण्यामध्ये फार खोडावं लागत होता. त्यामुळे आज मी काम बघितलं ते पण 4 लेन रोड झाला आणि अडचणीचा मार्ग त्यांना सुटलेला. ज्ञानेश्वरी पालखी मार्ग आहे 234 किलोमीटरचा आहे आणि याची किंमत 7,625 कोटी आहे. मोहोळ ते वाखरी, वाखरी ते कुडूस, कुडूस ते धरमपुरी, धरमपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेघाट आणि दिवेघाट हडपसर. शेवटचं हडपसरचा पूल महत्वाचा आहे आणि त्याचे काम सुरू आहे. त्यापैकी 4 पॅकेज पूर्ण झाले आहेत पण 2 पॅकेजमध्ये जे उर्वरित काम आहे त्या दिवेघाट ते हडपसर या भागात 65% काम पूर्ण झाले आणि धरमपुरी ते लोणंद हे 98% पूर्ण झाले. म्हणजे हे शेवटचं पॅकेज आहे हडपसर ते दिवेघाट. त्या कामाची असतील मी पाणी केली 65% झालं. 3-4 महिन्यात ते होईल. जास्तीत जास्त 4 ते 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्यामध्ये सौपदरीकरण करताना वारकऱ्यांसाठी स्वतंत्र लेन 3.5 किलोमीटरची ठेवली आहे. विशेषतः त्यामुळे त्यांचं पायी चालणं सुरक्षित व सुव्यवस्थित होईल. दिवेघाटमध्ये रस्त्याची रुंदी 2 ते 4 लेनमध्ये केली आहे त्यामुळे ॲक्सिडेंट होणार नाही. अनेक ठिकाणी फ्लायओव्हर, रेल्वेवर ब्रिज, अंडरपास हे होणार. काही ठिकाणी दोन्ही बाजूला डेव्हलपमेंट झाली त्यामुळे मी फूट ओव्हर ब्रिज असे बनवायला सूचना केली आहे ज्याच्यामध्ये 3 व्हीलर आणि स्कूटर वरती चढवून करता येईल आणि दिव्यांगांकरता आणि सिनियर सिटीजनकरता इलेक्ट्रिक लिफ्टची व्यवस्था म्हणजे दोन्ही बाजूने जाण्याकरता अडचण येणार नाही. महाराज पालखी मार्ग हा जवळपास 130 किलोमीटरचा आहे. 4,416 कोटी. 3 पॅकेजमध्ये पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर, इंदापूर ते तोरळे. त्यापैकी पाटस ते बारामती हा करून आला. इंदापूर ते तोरळे 96% आणि बारामती ते इंदापूर 84%. स्थिती पण मी जाणार आहे. साधारणतः बारामती, बावडा, अंकुश आणि श्रीपूर या गावाला आपण बायपास पण केलेला. अनेक ठिकाणी जिथे आवश्यक आहे तिथे बायपास केलेला. आज काही नवीन कामाची या घोषणा तुम्ही याच्या ह्याच्यात करणार. यामध्ये 46 कलम आम्ही मारले. 33.45 लक्ष टन माती भरून महामार्गाच्या वापरासाठी आलेला आहे आणि 3,345 TCM क्युबिक मीटर एवढं पाणी स्टोरेज झालेलं आहे. शिवाय अनेक प्रकल्प आहे. मी पाण्यावर जास्त काम करत असतो. रस्ते बांधण्यापेक्षा मी शेती आणि पाणी याचं 90% काम करतो. मला 17 डिलीट डॉक्टरेट मिळालेलं आहे. त्यापैकी 7 डॉक्टरेट अँड डिलीट वॉटर कॉन्झर्वेशन आणि ॲग्रिकल्चर. याच्यामध्ये पाण्याच्या कामाबरोबर 40,000 आम्ही झाडं लावलेली आहेत आणि ती विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षवल्लीवरती जी नावं दिली ती शोधून ती लावलेली आहे. त्याच्याबरोबर 450 झाडं ट्रान्सप्लांट केली. याच्यामध्ये एक आठवण मी करून देतो. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी कान्हेरी गावाजवळ फॉरेस्टची जागा ते देत नव्हते तर त्यांनी कठोर निर्णय घेतला आणि फॉरेस्टमध्ये दुसरं मोठं वॉटर स्टोरेज लावलं आहे. कॉम्प्लेक्सचा बंधारा आहे, बंड आहे
आणि त्याच्यामुळे त्या भागात पाणी अडलं तोही त्याचा एक आहे. महामार्गावर 2 ऐतिहासिक विशेषतः स्थळांचे अहिल्याभीर आणि बाजीराव भीर दोघांचं आम्ही जतन करून त्याला व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मेट्रोमध्ये आणि पुलामध्ये जे 2 पियर तयार होतात त्यातलं अंतर मॅक्झिमम 30 ते 40 किलोमीटर असतं 2 पियरमधून. मीटर 30 ते 40 मीटर. पण आपण आता जे नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे त्याच्याकरता ते 120 मीटर 100 ते 120 मीटर आपण ही मलेशियातून आणली. हे स्वतःच्या इकडे घेतला हा जो वरचा बी कास्ट होतो त्याची लोखंड नाही स्टील फायबर आहे. त्यामुळे कॉन्क्रीटपेक्षा तो लोखंडापेक्षा तो पण मजबूत होतो. आणि याला UHPFRC म्हणजे अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स कॉन्क्रीट असं म्हणतात. त्याचा वापर आपण केला तर पुण्यामध्ये आम्ही लवकरच त्या महिन्याभराच्या आतच 50,000 कोटी रुपयाचे 3 लेवलचे मोठे मोठे ब्रिजेसचं नियोजन करणार आहे. आणि एकाच पियरवर ते उभे राहतात. इथे पण त्या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि स्टील आणि लोखंडी सळीच्या ऐवजी स्टील फायबर वापरले. एकंदर ज्ञानेश्वर पालखी मार्गावर 13 पुलाचं काम आहे. त्याची टेक्नॉलॉजी पूर्ण वापरलेली आहे. आणि विशेषतः नीरा कॅनॉल 100 मीटरचं ते पण असं तयार केलेलं आहे. दिवे घाटचं काम जे आहे हे साधारणतः मला अंदाज दिला पण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जेजुरीला मी आज फ्लायओव्हरची घोषणा करतो. त्याची लांबी 2 किलोमीटर आणि किंमत 250 कोटी आहे. या पुलामुळे जेजुरी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोटीतून सुटका होईल तर शहरातलं अपघाताचं प्रमाण कमी होईल. फलटण शहराचं 110 इम्प्रुव्हमेंट 97 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. या कामाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विशेषतः 6-7 किलोमीटर 6.7 किलोमीटर 4 लेन करण्याची मागणी होती ती केली आहे. मी मागे पडलेला आलो तेव्हा मी काय करत हा रस्ता मी पाहिला आणि आता लवकर त्याचं काम सुरू होईल. नीरा रोडवरील आरोग्य 72 मीटर सिंगल स्पॅन हा आरोग्य खंडित असा रस्ता जोडला जाईल. त्यामुळे सध्या आपल्याला वाहतूक बिलकुल सुटका होईल. टेंभुर्णी पंढरपूर NH 561 लांबी 48 किलोमीटर किंमत 950 कोटी. यात पंढरपूर बायपासची 2.5 किलोमीटर समाविष्ट आहे. त्याची पण आज मंजुरीची घोषणा केली. पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड 140 किलोमीटर 13 किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि 9.5 किलोमीटर टेंभुर्णी पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित आहे. शिर्डी अहिल्यानगर टेंभुर्णी कोणाला वापरली पंढरपूर शहरात प्रवेश न करता विजापूर मंगळवेढा मार्गे शहरात जाईल व अपघाताचं प्रमाण कमी होईल. पूर्ववरील 18 किलोमीटरचा DPR त्याचे काम हाती घेतलेला आहे. त्यामुळे वाखरी ते अलमाणी घेतलेला आहे. त्यामुळे वाखरी ते अलमाणी सातारा रोड कराड रोड व सांगळा रोड यांना क्रॉस करून मंगळवेढा केले जाते. तोंडले या ठिकाणी दोन्ही पालखी मार्ग मिळतात त्या ठिकाणी फ्लायओव्हर करण्याचे आदेश दिले 100 कोटीला त्याची पण मंजुरी घोषित करतो. साधारणतः या प्रकल्पामध्ये माझी सगळ्या जनप्रतिनिधींना आमदार खासदारांना एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला NGOजला विनंती आहे की हा ग्रीन महामार्ग आहे आणि त्यामुळे आम्ही तर झाडं लावलीच आहे पण ती इटॅक पण झालेली आहे. त्याचं संवर्धन करणं आणि नवीन झाडं लावण्यामध्ये आपण जर पुढाकार घेतला तर हा पूर्ण ग्रीन मार्ग झाला फार मोठं योगदान आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या सोसायटीचे 3 पिढ्या इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि
आणि पर्यावरण वाचवलं पाहिजे. मी स्वतः वारंवार या गोष्टी कामी करतो आणि याच्यामध्ये मला माहिती आहे की प्रदूषण ही समस्या गंभीर बनलेली आहे. मोठ्या शहरात तर खूप जास्त आहे. तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम लोकांना हातात केला. आमच्या रोडवर जर अशा संस्था आल्या की जे कदम आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ती झाडं जी आम्ही तुम्हाला परवानगी देऊ तेवढी लावा, मेंटेन करा आणि ती तुमची संस्थेने तेवढी लावली आहे अशी एक पाठी लावायची पण आम्ही परवानगी देऊ. आपण याचं धार्मिक संस्थांनी पण पुढे यावं, ट्रस्टनी पुढे यावं आणि हा आपल्या सगळ्यांचा रोड आहे. हा चांगला झाला पाहिजे, अपघात न होता कामा नये कुठे आणि आपल्या वारकऱ्यांबरोबर इथल्या जनतेलाही सुखद प्रवास झाला पाहिजे.